आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यांना बोलणारा हा कोरटकर हा राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही आहे. कोरटकरला असं न नेता त्याची गाढवावरून धिंड काढून त्याला कोर्टात हजर केलं पाहिजे असं आमची शिवभक्तांचं म्हणणं आहे. कोरटकर सारख्या या व्यक्तीवर एकतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्याला तुम्ही शिवभक्तांच्या ताब्यात द्यावं. त्याचं काय करायचं ते आम्ही बघू. ताकीद जी पूर्णपणे पैतानाच काढणार, त्याला कोल्हापुरी हिसका काय आहे तो पूर्णपणे त्याला आमची ताकद दाखवणार. इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंत यांना फोनवरून मारहाण करण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला काल कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणाहून अटक केली आणि प्रचंड बंदोबस्तात पोलीस ठाण्यामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर आज कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर शिवप्रेमी मोठ्या संख्येने जमत आहेत आणि शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, काय इथं जमलेले आहेत, आपण ते जाणून घेऊयात. काय सांगाल आज प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणले त्याला जर तुमच्या प्रशासनाच्या हातनं जर त्या काय घडत नसेल किंवा कुणी जर त्याला पाठीशी घालायचं काम करत असेल तर त्याला आमच्या स्वाधीन करा. त्याचा बंदोबस्त आम्ही करतो. शिवछत्रपतीचा अपमान करणार आणि प्रशासन त्याला पाठीशी घालायची गरज काय त्याची. तुमच्या हातात जर ते काय होत नसेल तर त्याला आमच्याकडे ताब्यात द्या. त्याला कसा बंदोबस्त करायचा ते आम्ही शिवभक्त आम्ही त्याचा बंदोबस्त करतो. खरं बघायला गेलं तर या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहू शकता की जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काय सांगाल आता प्रशांत कोरटकर यांना कोल्हापुरात आणलेला आहे? ती कोल्हापुरात आणल्या तर तिची लायकी आमची पैतानाच आहे. त्याला लायकी तिची पूर्णपणे पैतानाच काढणार, त्याला कोल्हापुरी हिसका काय आहे तो पूर्णपणे त्याला आमची ताकद दाखवणार. तर नीचला एवढ्या चिल्लर माणसाला एवढी सिक्युरिटी असेल तर या प्रकरणी ह्या सरकारचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांचा देखील आम्ही निषेध करतो. या ठिकाणी आपण बघू शकता की शिवप्रेमींमध्ये प्रचंड जो राग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक शिवप्रेमी जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलीस प्रशासनावर ते दबाव आणण्याचा प्रयत्न. कोरटकरला आमच्या ताब्यात द्या. कोरटकर यानं जे काही कृत्य केलेलं आहे ते कृत्य निषेधार्ह आहे. कोल्हापुरी पायतानानं खऱ्या अर्थानं त्याचं स्वागत करण्याचं आम्ही नियोजन केलं असल्याचं ते सांगतायत. काय सांगाल आज प्रशांत कोरटकर यांना कोल्हापुरात आणलं गेलेलं आहे आणि आता तुम्ही इथं जमलेलं आहे मोठ्या संख्येनं, काय तुमच्या भावना? आमच्या भावना आहेत की आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्यांना बोलणारा हा कोरटकर हा राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही आहे. आणि आज आम्ही इथं निषेध करण्यासाठी आला असता आम्हाला पोलिसांनी हाकूल देण्याचा प्रयत्न केला. पण मी सांगतो पोलिसांचं प्रथम कौतुक करायला पाहिजे. एवढा प्रचंड दबाव असताना पोलिसांनी कोरटकरला अटक केली आणि जे कोरटकर चिल्लर म्हटले त्याचा आणि परत तपासाव शिवभक्तांनी की कोरटकर चिल्लर म्हटले काय, कोरटकर बोलला ते चिल्लर म्हटले, हे शिवभक्तांनी तपासण्याची गरज आहे. तर बघितलं की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे आणि एवढा मोठा पोलीस बंदोबस्त त्याला देण्यात आलेला आहे. जो काही रोष आहे शिवप्रेमीमधला तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल आज तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येनं आता या ठिकाणी जमत आहात, तणावपूर्ण वातावरण देखील पाहायला मिळतंय. पोलिसांशी तुम्हाला थोडक्यात आता तुमचा वाद झालेला आहे, काय नेमका वाद होता? आम्ही शिवभक्त शिवसैनिक कोरटकरला अटक झाली यासाठी आम्ही इथं आलो होतो. संबंधित पोलीस स्टेशननं आम्हाला इथून बाजूला व्हा अशा पद्धतीची वागणूक देऊन आम्हाला धक्काबुक्की केली. तसं असं न करता कोरटकर यांचा जावाई आहे की काय पोलिसांचा असे आम्हाला आता शंका येऊ लागलेली आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत यांची असे कोरटकरला असं न नेता त्याची गाढवावरून धिंड काढून त्याला कोर्टात हजर केलं पाहिजे असं आमची शिवभक्तांचं म्हणणं आहे. चिल्लर व्यक्तीला पकडण्यासाठी गृह खात्याला 1 महिना लागला. हे खरं तर गृह खात्याचं अपयश आहे आणि निंदनीय आहे. कारण छोट्या छोट्या गुन्हेगाराला तुम्ही कुठं जाऊन पकडून आणता, पण शिवाजी महाराजांचा जे भारतातल्या आणि मराठी माणसांचा आराध्य दैवताचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला शोधायला 1 महिना लागला तुमचा, पण तरीसुद्धा तुम्ही आणलं. आम्ही तुमचा स्वागत करतो. पण कोरटकर सारख्या या व्यक्तीवर एकतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्याला तुम्ही शिवभक्तांच्या ताब्यात द्यावं. त्याचं काय करायचं ते आम्ही बघतो. खरं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा असं यांचं म्हणणं आहे. मात्र आता पोलिसांना तुमची मागणी प्रमुख होती की पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि आता ती कारवाई झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरटकरला चिल्लर असं म्हटलेलं होतं. नागपुरात ज्यांनी दंगल केली त्या दंगलखोरांच्या घरावर बुलडोजर चालवला होता. कोरटकरच्या घरावर पण मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर चालवावा अशी आमची मागणी आहे. 1 महिना कोरटकर गायब होता. त्याला ज्या लोकांनी अभय दिलं, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली यांच्यावर सगळ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी आणि न्यायालयात त्याला जी कारवाई होणार ती होईल. पण कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आणि या अस्मितेला जर नख कोण लावण्याला बघत असेल
तर कोल्हापूरकर त्याला योग्य उत्तर देतील आणि पायतानाचा प्रसाद आम्ही दिल्याशिवाय कोरटकरला इथनं बाहेर पडू देणार नाही. तर आपण पाहिलं की प्रचंड तीव्र संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत या शिवप्रेमीमधून व्यक्त होत आहेत. आता थोड्याच वेळात प्रशांत कोरटकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. यानंतर कोर्ट काय निर्णय देते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर. येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग